आता तुला ना जान्हवी जेवता जेवता गोष्ट सांगणार आहे. गोष्ट परीचे सांग. परी नीलपरी. तू माझ्यावर का टाकलंस मला गोष्ट येते म्हणून? जे मला तसं वाटलं की तुला येत असतील गोष्टी. जान्हवी, सिरियसली आपण आता पालक होण्यासाठी तयार आहोत. सापडली, मिळाली. अरे हे काय, चित्राने तर सुरुवात पण केली नव्हती. पण ती माझी चूक नाहीये. तिने चपळपणा नाही दाखवला, मिळाली. थोडक्यात काय चित्रा, आमच्या घरी मेघना आणि तुमच्या घरी मनोज ह्या दोघांची दादागिरी चालणार बरं. हा ते बघूया. आणि हे सगळं जास्त मनावर नसतं घ्यायचं. मी जरा हात धुवून येतो. इट्स ओके चित्रा, टिकिटीची. त्याला ना आम्हाला सगळ्यांना कटवायचं असेल म्हणून तो असं वागतोय. थँक्यू आदित्य. थँक्यू. कशाबद्दल? अरे काय नाही रे, आम्ही सगळे निघतोय ना आता फायनली, म्हणून ती आभार प्रदर्शन करते. नाही पण अमित दादा, आदित्य, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खूप केलं आमच्यासाठी. आणि ह्यानं त्या मार्गाने मी परतफेड नक्की करेन. अरे परतफेडची भाषा काय करतोस? आम्ही हे सगळं प्रेमाने केलंय आणि प्रेमाची परतफेड प्रेमानेच करायची असते. या ना त्या मार्गाने नाही, है ना? बरं चला ठीक आहे, आम्ही निघतो. बाय चित्रा, बाय मनोज. या. बरं, आणि हा काही लागलं तर नक्की फोन करा. अरे 20 मिनिटावर तर देसाईवाडी. फोन कशाला, डायरेक्ट येऊच तिकडे. चला चला बाय. बाय. चित्रा, येते येते मनोज. ये. काळजी घ्या. अर्चू, तुला आता अगदी चैन पडत नसेल नाही? हो ना ग माई, हे ना पायाचा प्रॉब्लेम आला म्हणून. नाही तर मी गेले असते चित्राकडे तिचं घर लावायला. क्या मज्जा आली असती. हो ना. अगं पण पाय बरा झाला की जा की तिच्या घरी. अगं अगं इथेच आहे म्हणे 20-25 मिनिटाच्या अंतरावर. गणपतीचं देऊळ आहे ना, तिथून म्हणे उजव्या हाताला जायचं आणि रस्ता जिथे संपतो तिथेच म्हणे त्यांचं घर आहे. हो, मग काय, मग मी आता सुद्धा एका पायावर जायला तयार आहे. जाऊ? नको नको, विजय आली ना की तिच्या बरोबर जा. हे पण माई, मला ना नवीन नवीन संसार बघायला खूप आवडतो. पण आता विजया कधी येणार आणि मी कधी जाणार? अगं येईल ग, येईल. ती काय कायमची नाही गेली तिकडे भेटपट. हे पण कसं आहे नाही, म्हणजे 2 महिने झाले चित्राला इथे येऊन आणि 2 दिवसात लग्न आटपून गेली सुद्धा तिच्या घरी. माई, तुला मनोज कसा वाटला ग? हे बघ, पहिल्यापासून जे माझं मत आहे ना ते अजूनही आहे, प्रामाणिक. आता तर काय लग्नही झालं, संसारही सुरू झाला, अजून काय हवंय आपल्याला? आता बघ, तिला आपल्याशी बोलायला फुरसतही मिळणार नाही. पण माझ्याकडे फुरसत आहे ना एका गोष्टीसाठी. तुला खाऊ घालायला. घे. नको. चित्रा, वॉचमॅननी एक मस्त न्यूज दिलेली आहे. काय? पाण्याचा सॉलिड प्रॉब्लेम आहे. सकाळी 5 वाजता पाणी येतं आणि 7 वाजता जातं, मग डायरेक्ट दुपारी 4ला. बापरे, म्हणजे सकाळी 5ला उठून भरावं लागणार पाणी. दुपारी कुठे असणार होत आपण? काहीतरी करावं लागेल. एकदम नव्या घरी आलो ना आपण, सगळं एकदम विचित्रच वाटतंय, अनोळखी. काहीच माहिती नाहीये. मी काय म्हणतो,
मी एक काम करतो, मी उद्या ऑफिसला जायचे सगळे कपडे तयार करून ठेवतो. म्हणजे काय आहे, उद्या ऑफिसला जाताना घाई नको ना. काय अरे लग्नात आलेले शर्ट किंवा मी गिफ्ट केलेला आहे त्यातला एखादा घाल ना नवीन उद्या. आता कुठे इस्त्री करत बसतोस? नाही, ते कोरे शर्ट घालायला मला आवडत नाही. ते आधी एकदा धुवायचं आणि मगच घालायचं. आत्ता वापरात असलेलाच मी एक वापरतो. मनोज, मी करू का इस्त्री? तुला येते? म्हणजे काय? वा. तोपर्यंत ना मी जरा हे कपडे लावून ठेवतो. कसं आहे, आपलं काम ना एकदम सिस्टमॅटिक असतं. टॉप प्रायोरिटी अप टू डेट असण्याशी, बाकी सब बाद में. चला. अरे मनोज, मी लावीन ना ते नंतर. का? काय बिघडलं मी लावलं तर? अगं बायकोच ना तू माझी. छान. मी बघून येतो. चित्रा, देसाईंकडनं डबा आलाय मस्त. मी किचन मध्ये ठेवून येतो. झाली इस्त्री, शर्ट रेडी आहे. काय झालं? ते अगं अशी इस्त्री नसते करायची, यामुळे आडवी घडी पडते शर्टला. काय यार डोक्यात जातं असं कोणी केलं की माझ्या. सर का यार. झालं का सगळं व्यवस्थित? असं वाटतंय तरी माई. तुम्ही एकदा जाऊन बघून या ना. ती मी जाईनच ग, पण तू असं का म्हणलीस आत्ता? असं वाटतंय तरी काही खटकतंय का तुला? नाही म्हणजे नव्याने असं नाही काही खटकत आहे. जे आधीपासून वाटत होतं तेच. अगो बाई, अगं पण मेघना मी आधीच का नाही सांगितलंस? असं बोलणार हो माई. माणसाच्या स्वभावाविषयी नेमकं असं काही सांगू शकत नाही ना आपण. आपल्याला जसं वाटतं तसंच ते असतं असं नाही ना हो. शिवाय माणसं बदलतात. एकाला वाईट वाटणारा माणूस दुसऱ्याला चांगला वाटतो. मनोज बद्दल माझं मत काही झालं तरी ते मी लादणार कसं ना कोणावर. खरंय तू म्हणतेस ते. अगं पण घेतील की ते एकमेकांना सांभाळून? घ्यायला हवं, पण माई आहो त्यांचे स्वभाव ना दोन दिशांचे आहेत. चित्राला जसं वाटतं तसं मनोजला वागायला जमेल की नाही शंका वाटते हो माई मला. अगं पण मेघना, कदाचित मनोजला आपल्या भावना व्यक्त करता येत नसतीलही, पण हळूहळू समजेल की तिलाही. अगं एकमेकांचा स्वभाव समजायला, जाणून घ्यायला आपलं आयुष्य अपुरं पडतं. आत्ता कुठे यांचं लग्न झालंय, आत्ता कुठे यांचा संसार सुरू झालाय. होईल सगळं व्यवस्थित. हे बघ, आपण आपल्याकडनं सगळं व्यवस्थित करून दिलंय की नाही त्यांना? हो. मग आणि कर्तव्यपूर्तीचं समाधान हे खूप असतं, हो की नाही? मग झालं तर सगळं काही व्यवस्थित होईल. नको काळजी करूस बाळा. शेवटी ती आणि तिचं नशीब, आणि आपण नेहमी चांगल्याचाच विचार करावा. हो माई.
हे लग्नात चित्रा मनोज अगदी खुश दिसत होते ना रे. फायनली दोन प्रेमी जीवांना एकत्र आणण्यात आपल्याला यश आलं. तसे थोडे मतभेद झाले आमच्या प्रिय बायको बरोबर. काय इटुकल्या नाकावर कधी कधी राग पण यायचा नवऱ्यानं वेळ न दिल्यामुळे. हा, पण आता आमच्या प्रिय बायकोला कधीच रागवावं लागणार नाही. कारण आता मी नेहमी बायको बरोबरच राहणार आहे. अच्छा. कारण काय आहे, हम्म. चित्रा आणि मनोजच्या जबाबदारीतून मी आता मुक्त झालोय ना. वेळ घालवण्याबाबत म्हणत असशील तर ते मंजूर आहे. ए पण चित्रा मनोजची जबाबदारी संपण्यापेक्षा ती आणखीनच वाढली आहे रे. करेक्ट आहे ना, वाढलीच आहे. पण आपली नाही, काय त्यांची. आदित्य, आता मी इथे सून म्हणून आले तर माझ्या आई वडिलांची जबाबदारी संपली का? नाही ना. तसंच चित्रा ही हे आपली बघ, चित्राचं आता लग्न झालंय हम्म. आणि ती मनोज बरोबर सुखी आहे. सो आदित्य, अरे मेघना, तुला समजत कसं नाहीये? माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. कसली? माझ्या बायकोकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याची भरपाई करण्याची खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावर. अच्छा अच्छा. सो हम्म. हे आदित्य, चल, सगळे जेवणासाठी वाट बघतात. बस का? अरे सो मला एकच फोन. अरे माई, अगं हा बघ ना कसा करतोय. नको रे छळूस तिला. आदित्य, ते राहू दे. तू अमित दादांना बोलाव बघू जेवायला. येस मॅडम. बघितलंस माई, म्हणजे बायकोची आज्ञा लगेच शिरसावंद्य. आणि हे जर मी सांगितलं असतं तर केलं असतंच करेल. अर्चू बाळा, तुला कसं कळत नाही? चार चौघात बायकोची आज्ञा पाळली नाही तर नंतर एकांतात खूप ऐकून घ्यावं लागतं. अनुभव आहे ना मला. हो का? ते हसताय का तुम्ही? आणि अगं असं काय करतेस अर्चू? तुझ्या सांगण्यात आणि बायकोच्या सांगण्यात फरक नाही का? नाना हो, असं नाही, करेक्ट आहेस तू, करेक्ट आहेस. करेक्ट आहे, करेक्ट आहे. नाहीतरी या दोघांचे आधीचे दिवस असेच तर गेलेत. अर्थातच विजया, अर्थातच. आणि फक्त चित्राच्या लग्नात नाही, ओव्हरऑलच तुला सगळं मिस करताय. नाही, अर्चूचा पाय मोडला ना, त्यामुळे माई आणि मेघनाला जास्त जाणवत आहे. हो, माई म्हणाली, आईना सांग मी मुलांना घेऊन येईन क्रिसमसच्या सुट्टीत भेटायला. हो, येस, यू टू टेक केअर. सांग आईना सांग. हो विजया, मुलं मात्र आता दिवस मोजतायत. तू कधी येतेस म्हणून. ये लवकर ये. चल ठेवू, काळजी घे. बाय. सॉरी मेघना. इट्स ओके. आदित्य, तू आता इथेच घुटमळणार आहेस का बायको जवळ, का मोठ्या भावाला जेवायला बोलवणार आहेस? आलो 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 आलो. अहो, जरा विजयाशी बोलत होतो फोनवरती. कशी आहे आईंची तब्येत? बरी आहे, बरी आहे. बरं, आम्ही दोघं सोलापूरला जाऊन यायचं म्हणतोय रे. नाही म्हणजे चित्राच्या लग्नामुळे लांबणीवर पडलं होतं, तिकडे जायचं. आणि प्रत्यक्ष भेटल्याशिवाय ना समाधानच नाही मिळत बघ. नाही, हे सगळं खरं आहे माई, पण अगं विजयाच परत येते. मी ती जेव्हा एक 15 दिवसांनी पुन्हा चक्कर मारेल तेव्हा जा तिच्या बरोबर तुम्ही. म्हणजे आता तसं काळजीचं काहीच कारण नाहीये ना. असं म्हणतोयस? बर. मेघना, विसरलेच बघ मी. अगं, चित्राला आणि मनोजला डबा पोचला का? हो हो, पोचला माई. आणि मुलांचं जेवण झालं का? हो, जेवली, झोपली सुद्धा. चला. आणि तुझं आणि आमचं जेवण फक्त शिल्लक आहे. तू जेवणार आहेस का?
हो जेवा आणि जेवू द्या, जगा आणि जगू द्या. हो का आता उखाणा घेऊ एखादा? हो हो चालेल चालेल, नाव नाव नाव. भाजीत भाजी मेथीची, बरणी माझी फिरकीची. हिला भाजी कोणी वाढलीच नाही म्हणत. अरे वाढ ना रे. आता कसं झालंय मनासारखा तर काम असायला पाहिजे. आम भूक लागली यार. आहा, मस्त दिसतंय जेवण. हा तुला ना भूक लागली? मला तर जाम भूक लागली बाबा. ते दुपारी लग्नात जेवलो त्यानंतर काही खाल्लंच नव्हतं ना. अरे हो, आपलंच लग्न होतं ना. चल चल जेवण घे पटापट. थांब, सॉरी चित्रा, ते आम्ही मुलं राहायचो ना, त्यामुळे असाच डबा यायचा, मग आम्ही आपापलंच जेवून घ्यायचो. तीच सवय आहे ना मला अजून. असा कसा मला एकटीला टाकून जेवायला बसलास रे पहिल्याच दिवशी? अगं सॉरी म्हणालो ना, खरंच सॉरी, विसरलो मी. हा आता ते सोड, तू जेवून घे आधी. हा चल मी भरवतो तुला. हे घे, मी भरवतो. आता एक काम करतो मी, तुझ्यासाठी वेगळं ताट घेऊन येतो. मग आपण दोघं बसून मस्तपैकी जेऊया काय? नाही मी भरवलं असतं तुला, पण तू फार हळूहळू खातेस. मला खूप भूक लागली ना. हा मी आणतो तुझी. नाही तू जेव, मी आणते. अगं थांब ग, मी आणतो ना. हा बस तू बस. हे घे. घ्या. अगं आता काय झालं रडायला? हा मीच भरवायला हवंय का? नाही, पण तू स्वतः बरोबरच माझी प्लेट का नाही घेतलीस रे? मी जर असं तुझ्यासारखं एकटीच ताट वाढून तुझ्या समोर बसले असते तर कसं वाटलं असतं तुला? नसतं आवडलं. राग आला, चिडलोही असतो, ओरडलोही असतो तुझ्यावर. पण तू ओरडण्याच्या ऐवजी रडलीस ना, एकूण एकच. चल आता तू अशीच बसणार आहेस का? जेवून घे बघू. चल. मी तुझ्यासाठी प्लेट घेतली नाही म्हणून माझं तुझ्यावर प्रेमच नाहीये असं थोडीच आहे. चल मग जेवून घे आता. बघ मी रडलो का? मी तुला भरवलं पण तू मला भरवलं नाहीस म्हणून? हा मग आजची रात्र काय? कॉफी स्पेशल? ॲज युजल. ऍक्च्युली कॉफी काय किंवा दुसरं एखादं पेय काय ते मॅटर नाही करत मॅडम, प्रेम मॅटर करत. प्यार, इश्क, मोहब्बत. आणि मग हातातल्या पाण्याला सुद्धा एक वेगळीच मस्त धुंदी येते है ना. आज अगदी स्पेशल मूड दिसतोय. किस खुशी में? चित्राचं लग्न झालं ना. अरे मग लग्न तिचं झालं, रात्र आपण जागवायची. हो, कारण लग्न जरी तिचं असलं ना तरी सुंदर तू दिसत होतीस आणि वावरत होतीस अशी जशी काही घरातली करती धरती बाई तूच आहेस. हो मग
चित्राचं सगळं ठीकठाक व्हावं अशी तुझी इच्छा होती ना, त्यामुळे नकळत मी तशी वागत होते. हाऊ स्वीट. हम्म. कोणाला वाटेल किती वर्ष झाली त्यांच्या लग्नाला, आणि आत्ता कुठे जेमतेम 1 वर्ष पूर्ण होतंय. आणि चित्राच्या या लव्ह स्टोरी मध्ये आपण विसरून गेलोय की आपली अॅनिव्हर्सरी येते. होय, आहे का लक्षात? हो तर आहे ना, आपलं लग्न आणि तू इतक्या स्पेशल गोष्टी आहेत माझ्यासाठी की त्या मी विसरूच शकत नाही कधीच. कसे आलो आपण एकमेकांच्या आयुष्यात, आणि एकमेकांकडे नवलाई न बघता बघता इतके एकरूप झालो की ते आधीचं सगळं दुसऱ्याच कुठल्या तरी आदित्य आणि मेघनाच्या आयुष्यात घडलंय असं वाटतंय ना. तेव्हाचे आपण आणि आत्ताचे आपण केवढा मोठा प्रवास केला नाही आपण. सगळं जगावेगळं घडलं होतं. तुटून मोडून जाणारं काहीतरी. का सुंदर सावरलंस तू आदित्य, की आपलं हे छान घरटं तयार झालं. गमत माहितीये तुला, आपण एकमेकांचे नवरा बायको होतो पण तरीही नवरा बायको नव्हतो. त्यामुळे आपण एकमेकांचे खूप चांगले मित्र झालो, आणि म्हणून आज आपलं नातं इतकं सुंदर आहे. खरं म्हणजे ना, प्रत्येक नवरा बायकोने वर्षातले 2-3 महिने त्या रोल मधून बाहेर येऊन फक्त मित्र व्हायला पाहिजे. आणि आदित्य सरांची ट्युशन घेतली पाहिजे. हो का? ट्युशन? अजून कसली ट्युशन घेतली पाहिजे माझ्याकडून? होय, काही केलेलं नाही मी अजून. नौटंकी. Cheers. Cheers. आदित्य.